झाडांचा अनाथ आश्रम म्हणून एक वेगळी संकल्पना जी आहे ती साताऱ्यात राबवली आहे आणि या अनुषंगानं आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे आहेत. सर, खरं तर एक वेगळी संकल्पना म्हणावी लागेल, कारण आपण दरवेळी अनाथ आश्रम जर बघितलं तर एक वेगळी संकल्पना आपण बघत असतो, पण आज झाडांचा अनाथ आश्रम म्हणून आपण बघतोय. काय नेमका हा विषय आहे? मुळात सह्याद्री देवराच्या वतीनं नवीन संकल्पना आल्या. त्यातली पहिली संकल्पना आहे की मी माझ्या आईची बीज तुला केली. एका बाजूला देशी झाडांच्या बिया, एका बाजूला आईला बसवलं आणि तिला सांगितलं की तू गेल्यानंतर तुझ्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रात लावीन आणि त्याला झाडं होतील. ही बीज संकल्पना तुला करायची संकल्पना नवीन होती. वृक्ष संमेलन जगातलं पहिलं आमच्या माहितीप्रमाणे घेतलं ते आपण 2017ला घेतलं, ते पण पहिलं. त्या वृक्ष संमेलनामध्ये अध्यक्षांचं स्थान दिलं होतं, ते वडाचं झाड केलं होतं. तो आपला राष्ट्रीय वृक्ष होता. तो बीडला घेतलं. ते बीडला अध्यक्षांनी जे स्थान धरले ते आता फार मोठे झालेत, वाढलेत. त्यानंतर वृक्ष जागर संकल्पना असेल, वृक्ष प्रसाद असेल, त्यानंतर हा वृद्धाश्रम जसा असतो तसा हा झाडांचा अनाथ आश्रम. ही संकल्पना अशासाठी काढली की हेच झाड आहे, हे हडपसरला एका माणसानं तोडून टाकलं होतं, ते उचलून आणून इथं लावलं आपण. त्याची सगळी म्हणजे एखादं हार्ट ऑपरेशन होतं आणि त्या कोल्हापुरात डॉक्टर नाही आहे, तर कोल्हापूरचा माणूस उचलायचा आणि मुंबईला न्यायचं, तर जे ॲम्ब्युलन्स असते ती जे ॲम्ब्युलन्समध्ये नेताना जशी काळजी करते तसं ह्या झाडाला मुळ्या तयार करून त्या वाढवून इथं खड्डा तयार करून ठेवला. किती वाजता तो तिकडून निघेल, त्यानंतर झाडाला किती शॉक बसेल, आधीच किती झाडाने शॉक खाल्लेत, याच्यानंतर तो बसला. वाढला 2022, 2023, 2024, 25, 26 4-5 वर्ष झाली. त्याचं दरवर्षी 26 जानेवारीला आपण वाढदिवस साजरा करतो मुलांना. तर हा त्याचा आचार्य गुरु महापुरुष म्हणतात वडांचा, तो इथं स्थापन केला आहे. आणि मग महाराष्ट्रात असे विविध अनाथ आश्रम करायचे आहेत झाडांचे, कारण रस्त्याची झाडं इतकी तोडली जात आहेत, बेछूटपणे तोडली जात आहेत आणि त्याचं काही गणित नाही, त्याचा काही हिशोब नाही. आणि मी चेक करतो तेवढा मला तरी कसं दिसला नाही की तो पूर्णपणे लावला आहे. आणि संकल्पना एक झाड तोडून 5 झाडं लावा तर किती झाडं झाली असते ना. तर ती कुठलाही कॉन्ट्रॅक्टर मला अजून भेटला नाही की त्यांनी बाबा खरं प्रूव्ह करून दाखवले, किंवा कुठल्याही नॅशनल हायवेच्या लोकांनी दाखवलं नाही मला असं. किंवा आपण त्यांचा स्टडी करायला जातो तर सगळे फॉल्ट निघतात. म्हणजे ज्युनियर इंजिनियरपासून तर वरच्या इंजिनियरपासून त्यांनी कसे याच्यातून स्वतःचे फायदे उपटलेत आणि कॉन्ट्रॅक्टरनं कसं खोटं बोलून त्यांना जो काय टेबला खोलून अमाऊंट जाते त्याच्यामुळे तो कसं काय चुकीचं काम करू शकतो, ह्याची जी सांगड आहे ना ती साखळी तोडता येत नाही. आणि याच्यामध्ये राहतो बुद्धीचा पाठ. म्हणजे तुम्ही कष्ट करता तर तुम्ही पैसे कमावण्यासाठी, तुमची कंपनी मोठी करण्यासाठीच घेता ना, पण त्यातल्या टक्केवारीला धरबंद नाही राहिला आणि तो धरबंद वेगवेगळ्या पद्धतीने राहिला. पण त्यात पडलं तर आपण फ्रस्ट्रेशनमध्ये येतो. त्यामुळे त्याच्यात न पडता चांगले अधिकारी असतील ते, चांगले मंत्री असतील ते, चांगले कॉन्ट्रॅक्टर असतील ते, चांगली गावात माणसं असतील ती, ह्या सगळ्यांना धरून पुढे जायचं असा विचार आहे. आणि असे अनाथ आश्रम जास्तीत जास्त काढायचे असा माझा विचार आहे. साताऱ्यामध्ये आंबवडेमध्ये जो आता अनाथ आश्रम जो आपण सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता कशा पद्धतीची आता प्रोसेस आहे, काय सांगाल याविषयी? तिकडं ते अपडेट काय त्याची? NHIचे PWDचे ते नावं मला सगळे आठवत नाही, कदम साहेब होते. त्यांनी होकार दिला, त्यांनी पाठपुरावा घेतला. आमचे ज्ञानदेव घोरपडे, DB असोसिएट त्यांचं नाव काहीतरी, ज्ञानदेव घोरपडे, त्यांनी ते संकल्पना पूर्ण राबवायची तयार केली. आणि मग आम्ही ते पाठपुरावा करून अभ्यास करून ती शास्त्रीय पद्धतीने झाडं उचलून आंबवडेला आणून लावली. आंबवडे गावचे सरपंच आणि गाववाले हे खूप चांगले निघाले. त्यांनी पाणी आणि संरक्षण करायची काळजी घेतली. मग ते अशी 500 झाडं एकत्र लागली आणि मग त्याला अनाथ आश्रम नाव दिला. म्हणजे कलेक्टरनी सपोर्ट केला, फॉरेस्ट डिपार्टमेंटने सपोर्ट केला, कॉन्ट्रॅक्टरनी सपोर्ट केला, NHIने सपोर्ट केला आणि आम्ही ती सगळी मोठ जुळवून आणली. म्हणजे बऱ्याच वेळा आपण का यांच्या हातापाया पडतो किंवा का यांच्याशी नम्र वागतो, खरं तर ह्यांची ती ड्युटी आहे ना, असं आपण कमीपणा घेऊन आम्ही झाडाचे गुण गावू, झाडाचे गुण घेऊ असं एवढ्यासाठीच म्हणतो आणि तसं वागतो. त्याचं उदाहरण म्हणजे आंबवडेचा अनाथ आश्रम. ह्या सगळ्यांना जुळवून आणून त्यांनी पण मोठेपणा दाखवून त्याला सपोर्ट केला आणि तो आज अनाथ आश्रम उभा आहे. खरं तर आता रुंदीकरणाची बऱ्याच ठिकाणी आपण रस्त्याची कामं बघतोय, पण रुंदीकरणादरम्यान जी काही झाडांची कत्तल होते, पण जसं दाखवलं जातं की ही परत काही ठिकाणी लावली जातील झाडं,
पण असं चित्र खूप कमी प्रमाणात, म्हणजे नगण्य म्हटलं तरी चालेल, पण काय सांगाल याविषयी? तो हिशोब तुमचा नावाचा खरं तर वापर केला जातो यामध्ये, की सयाजी शिंदे साहेबांसोबत बोलणं झालं तर खरंच असं काही बोलणं होतं का तुमच्यासोबत? बऱ्याच वेळा बोलणं होतं आणि बऱ्याच वेळा अनुभव असा आहे की परस्पर झाडं काढली जातात आणि आपण करू म्हणतो, सांगतो म्हणतो आणि परत न सांगता झाडं काढली जातात. आता असे अनुभव आल्यानंतर काय होतं की आता समजा सातारचे जे कॉन्ट्रॅक्ट होते ते मेढा रोडचं होतं, अचानक 300 झाडं तोडली होती, तर त्यांचं म्हणत होतं जाऊ दे इकडे दुर्लक्ष करा. असं नाही होत ना. असं प्रत्येकाने वागायचं ठरवलं तर काय होतं. पण मी म्हणतो आता ती उनी दोन्ही काढत बसण्यापेक्षा, भ्रष्टाचार काढण्यापेक्षा, स्वार्थ बघण्यापेक्षा, त्यांचे काही प्रॉब्लेम असेल ते बघण्यापेक्षा, इथून पुढं ज्यांनी मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सर्व अधिकाऱ्यांना, PWDच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरना मी हात जोडून विनंती करतो की जेव्हा जेव्हा झाडं वाचवण्याची, वड, उंबर, पिंपळ किंवा लहान झाडं कुठल्याही प्रकारचे असतील, जर ती 10, 15, 20 फुटापर्यंत असतील आणि जरा नवीन असतील, ते सगळे आपण वाचवू शकतो. पूर्णपणे आम्ही सपोर्ट करू. तुम्हाला जेवढा खर्च करता येईल तेवढा तुम्ही करा, पण ही सगळी आपण वाचवू शकतो. असे अनाथाश्रम काढू शकतो, झाडांना नवीन जीवदान देऊ शकतो. कल्पना करा की तुमचं घर बॉम्ब टाकला आणि रात्री घर उडालं तर तुमची काय अवस्था असेल. तसं रातोरात झाड तोडलं आणि ते पशु पक्षी किडा मुंगी सगळ्यांना वाटतं अरे आपलं घरदार कुठं गेलं. इतकी तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे ना. ठीक आहे, माझं नाही, तुमचं नाही, काम नाही, आपल्या सगळ्यांचंच आहे ना. किंवा तुम्ही तरी कुठे घेऊन जाणार आहे आणि मी तरी कुठे घेऊन जाणार आहे. मुळात जगात झाड आधी आलं, नंतर सगळं पृथ्वीवर सगळ्या प्रजाती जन्माला आल्या ना. तर तुम्ही हा विचार करा. मी तुम्हाला नम्र विनंती करतो, तुम्ही मला कोणाच्या भ्रष्टाचारमध्ये इंटरेस्ट नाही, मला कोणाच्या प्रोटोकॉलमध्ये इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट आहे की सह्याद्री देवराईच्या आमच्या सगळ्या टीमला इंटरेस्ट आहे ही झाडं वाचली पाहिजेत आणि त्यावर अवलंबून असलेले सगळे जीवजंतू वाचले पाहिजेत. पर्यायानं माणूसच वाचला पाहिजे. आता अलीकडच्या दिवसात सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होती आहे अशी माहिती आहे, आणि त्या अनुषंगानं काय सांगाल तुम्ही की ह्या वृक्षतोडीबाबत जरा तुम्ही काय आवाज उठवणार आहे का यावर? नाही, आवाज उठवणं, आंदोलनं करणं ह्यांनी काय साध्य होत नाही. साध्य होतं की आपण माणसंच आहोत, तोडणारे आणि वाचवणारे हे सगळे आपलेच भाऊबंद आहेत ना. मग आपण हे का तोडतोय हे स्वतःला प्रश्न विचारूया आणि एकत्र येऊया आणि काम करूया. चित्तकुठे तुम्हाला वाटेल की गरज आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत आणि तुम्ही स्वतःशी खोटं बोलू नका, सत्सुद्ध बुद्धी वापरा आणि आपण झाडं तोडण्यापासून सगळ्यांना वाचूया. उदगीरमध्ये पण एक वेगळा प्रयोग आता सुरू केलेला आहे. अनेक लोक तुम्हाला स्वतः जोडले जात आहेत. नेमका काय प्रयोग असणार आहे ह्या झाडांच्या बाबतचा? बालाजी नावाचा एक तिकडे वृक्षप्रेमी आहे, त्यानं सांगितलं की माझ्या गावाच्या समोरून रस्ता जातो तिथे झाडं तुटत आहेत. म्हणलं मी रस्त्याचा नंबर सांग. मग त्याने काहीतरी NH आहे तो 63 नंबरचा रोड आहे. मग तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटला कोण आहे तर मनीषा पाटील. म्हणलं की त्याच्या मनीषा पाटलाचा नंबर काढला, त्यांना विचारलं यांना परमिशन दिली का, म्हटली दिली. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तर असा. मग तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोण आहेत तायडे. मग तायड्यानं फोन केला, म्हटलं ही झाडं तोडू देऊ नका, वाचूया. हो म्हणले वाचूया आपण. मग तोडायला निघालेले असतात, काही झाडं तुटणार तेवढ्यात आम्ही ती वाचवली. आणि मग त्याच्यासाठी पाणी कुठे असेल, वाहतूक खर्च कसा येईल, कुठे नेऊन ठेवली जातील, ती सगळी मोठ आज जमून ती किमान 50च्या ऐवजी आता 100 झाडं वाचतील. आमच्या घोरपडे साहेबांना तिकडे पाठवलं, पानसरे साहेबांना तिकडे पाठवलं. मग ते होऊन मला वाटतं 1-2 महिने लागतील आता ते सगळ्याला प्रकारात. 2 महिन्यानंतर त्या अनाथाश्रमाचं उद्घाटन करायला मग तिकडे जायचं आहे. पण आता जी शास्त्रीय प्रोसेस सगळं ऑपरेशन सगळं चालू आहे. पण सगळ्या अधिकाऱ्यांनी एवढ्या 100 झाडापुरता विचार न करता महाराष्ट्रात जिथे कुठं असं होत असेल तर असं आपण वाचवायचा प्रयत्न करू. हात जोडून विनंती. नक्की. खरं तर ह्या मोहिमेबाबत तुम्ही जे उठाव केलेला आहे ह्या वृक्षाच्या बाबत, वृक्ष बचावाच्या अनुषंगानं, पण बऱ्याचदा असं होतं की राजकीय हस्तक्षेप असेल किंवा यामध्ये टीकाटिप्पणी पण आपल्यावर बऱ्याचदा झालेली पाहायला मिळते. याविषयी अजितदादा असताना पण बऱ्याचशा काही गोष्टी त्यांच्या संकल्पनेतून पण झालेल्या आहेत. याविषयी काय सांगाल तुम्ही? अजितदादा धूर्त नव्हते. राजकारणाला जेवढा धूर्तपणा आवश्यक होता तो त्यांच्याकडे होता, पण काम करण्यासाठीचा जो मोकळेपणा होता तो त्यांच्याकडे होता. माझे 2-3 अनुभव असे आहेत की त्यांनी लगेच सँक्शन केले, पैसे दिले. मग अधिकारी कसे वागतात तर त्या अधिकाऱ्यांना पण जाब विचारण्याची धमक त्यांच्यात होती. बाकीच्यांची आहे का नाही मला अनुभव नाही त्याचा. पण त्यामुळं खूप मला त्यांना भेटण्याचा एकच हेतू होता की मी पहिल्यांदा भेटलो आणि त्यांनी झाडांना सपोर्ट केला. मला त्यांनी पक्षात बोलवलं तेव्हा म्हटलं मी येऊन काय करणार. ते म्हणलं आपण तुमचं काम डबल करू. मी म्हटलं मग काय करायचं. ते म्हणलं आमच्या पक्षात आलं तर बरं होईल, सध्याची परिस्थिती वाईट आहे आमच्या पक्षातली. तर मी म्हटलं मग तुम्ही जेवढे निवडून याल तेवढे मला देवराया करून द्या. तर म्हणले देतो.
आणि अचानक ते गेलेत आता. तर आता हे सगळे आमदार खासदार जे आहेत, आमदार स्पेशली, ते अजून काही माझे फोन नीट उचलत नाहीत किंवा जेवढा सपोर्ट करणं अपेक्षित आहे त्यांच्याकडून तो अजून होत नाही. महाराष्ट्राचा दुर्दैवाचा भाग आहे तो. पण देवगिरी तू देवराई असा एक प्रकल्प करायचा माझा विचार आहे. आणि ज्यांची ज्यांची सत्सद्विवेक बुद्धी जागी असेल, ज्या ज्या आमदारांना त्यांनी सपोर्ट केला आहे, जे आमदार आज पदावरती आहेत, त्या सगळ्यांना मी तो दाखवणार आहे प्रोजेक्ट की देवगिरी तू देवराई असे अजितदादांच्या ते असतानाच्या भाषणात मी सांगितले की प्रत्येक आमदारांना दरवर्षी 2,000 म्हणजे 5 वर्षात 10,000 किमान 10,000 झाडं 40 आमदारांनी लावली पाहिजेत. आता बघूया काय होतं ते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बऱ्यापैकी वृक्षारोपण आपण करत असता. अशा पद्धती तुम्ही ज्या पद्धतीनं आता वृक्ष लागवडीचा जो उपक्रम बऱ्याच ठिकाणी राबवत आहे, पण बऱ्यापैकी त्यांचा पण एक वेगळंपणा पाहायला मिळतं की वृक्ष लागवड ते पण करतायत. या अनुषंगानं कधी आपली चर्चा वगैरे त्यांच्याशी कधी झालेली का? त्यांच्याशी झाली चर्चा. मला त्यांनी एक स्पॉन्सर पण दिला होता. ते पुढं काम सक्सेस झालं नाही अजून. आपला ह्याचा भामरागड, चंद्रपूर तिकडे कंपनीचे, त्यांचं म्हणणं तिकडे येऊन झाडं लावा. ते नाही, पण त्यांनी इथल्या समीर शेख असताना त्यांना पण फोन करून सांगितलं होतं की तुम्ही इथे सपोर्ट का करत नाही. पण समीर शेखने काही सपोर्ट केला नाही आणि त्यांची आमची परत भेट झाली नाही. तेवढं अजून जेवढा सपोर्ट होऊन त्यांच्याबद्दल जेवढं ऐकलं जातं, बाहेर बोललं जातं, तेवढा मला आता अनुभव लवकरच घ्यायचा आहे. कारण मला झाडासाठी सपोर्टची खूप गरज आहे. मी आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना लवकरच भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की ह्याला सपोर्ट करा म्हणून. एकनाथराव शिंदे आणि आम्ही एकाच गावातले आहोत, एकाच भागातले आहोत. आणि आम्हाला साताऱ्यातले 11 हिरे असे एक दामोदर नाट्यगृहात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हाला पुरस्कार दिले होते. तेव्हा एकनाथ शिंदे होते आणि मी पण होतो. तेव्हा मला कळलं एकनाथ शिंदे ठाण्याचे नाहीत तर ते सातारचे आहेत असं मला तेव्हा कळलं होतं. आता ते पण चांगलं काम करतात, मी पण चांगलं काम करतात. तर लवकरच येऊन तुम्हाला भेटतो. मला तुम्ही सपोर्ट करा. धन्यवाद. मला एक सांगा, शेवटचा प्रश्न आहे, अनाथ आश्रमाचा एक काय आवाहन कराल या जो आता झाडांच्या बाबतचा चालला आहे याबाबतचं काय आव्हान? महाराष्ट्रातल्या सगळ्या वृक्षप्रेमींना म्हणजे सगळ्यांनीच वृक्षावर प्रेम करायला पाहिजे. त्यामुळे फक्त वृक्षप्रेमी म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जिथं कुठं झाड तुटतं आहे, तुम्ही स्वतः लगेच इनिशिएटिव्ह घ्या, मला कळवा. आमच्या सह्याद्री देवराचा नंबर इथं तुम्हाला पाठवतो, तिकडं कळवा. आणि ती झाडं वाचवता येतील का आपण प्रयत्न करू. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे त्यांचे लोक आहेत, त्यांना विनंती करतो की तुम्हाला जिथं वाटेल की जरासे कुठून पैसे मिळाले, जरासा कुठे पगार आहे, जरासं लवकर काम व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही ते लक्ष देऊ नका. कॉन्ट्रॅक्टरनं पण असा विचार करू नका की आपल्याला कसंही करून दाखवायचं काम म्हणून लवकर करायला पाहिजे. म्हणून असं झाडं सगळे मिळून आपण वाचूया. पैसे हे गौण भाग आहे आणि झाडं हे प्रमुख भाग आहे असं लक्षात घेऊन आपण काम करूया. नक्कीच. हे होते अभिनेते सयाजी शिंदे. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की झाडांचा अनाथ आश्रम जी संकल्पना जी आहे ती जी साताऱ्यात आत्ता राबवली जाते तीच संकल्पना पूर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरात राबवली पाहिजे आणि प्रत्येकानं यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.